नमस्कार, जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी नगरीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। इचलकरंजी नगरीमध्ये समस्त होलार समाज यांनी थोरात चौक या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी पंढरपूरचे वासकर घराण्यातील श्री गोपाळ वासकर महाराज यांनी हरिपाठ व प्रवचन ही सांगितले। तसेच महिला भजनी मंडळ यांनीही भजन केले। मान्य श्री संजय शिर्टीकर व त्यांचे शिष्य यांनी होम हवन करून भक्तिमय वातावरण केले। या भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या गजरात हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात मान्य श्री आमदार राजूबाबा आवळे, मान्य श्री आमदार प्रकाश आवाडे, इचलकरंजी नगरच्या नगराध्यक्षा सौ अलका स्वामी व होलार समाज वारकरी व संप्रदायाचे वारकरी व भक्त उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री प्रकाश कांबळेसह। सर, आम्हाला सांगा, या सोहळ्याचे नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं? रामकृष्ण हरी इचलकरंजी शहरामध्ये थोरात चौक या परिसरामध्ये 1974 ते 75 साली होलार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी श्री पांडुरंगाची प्रतिष्ठापना केली आणि जवळपास या गोष्टीला आता जवळपास 40-45 वर्ष होत आले। या परिसरामध्ये राहणारा आमचा समाज बहुजन सगळा समाज यांनी एकत्रित इथे येऊन पांडुरंगाची स्थापना करून इथं पूजा अर्चा पांडुरंगाची आराधना करण्यास सुरुवात केली। कालांतराने नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी परिसरातील नागरी वस्तीचं पुनर्वसन करण्यात आलं आणि आमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी समाजाच्या मंडळींनी या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती किंवा मंदिर आहे त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी उपासना सुरू केली आणि त्याच्या छोटंसं जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका।